मला तर आनंद वाटतोय की अख्खा भारत देश एवढ्या आनंदात माझ्या प्रभू रामचंद्राचा सोहळा साजरा करत आहेत. आपण त्यांच्यापेक्षा भाग्यवान आहोत. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणतात, ते भारतात राहून प्रभू रामचंद्राचा उत्सव साजरा करतात, आपण दुबई सारख्या शहरामध्ये राहून सुद्धा तेवढ्याच थाटामाटात साजरा करतोय, म्हणून आपण त्यांच्यापेक्षा भाग्यवान आहोत. म्हणून पुनश्च एकदा गणेश भजन मंडळ यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी तुम्ही खूप अनमोल सहकार्य करून एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम निर्माण केला, ज्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. आमचे जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोल दादा यांनी हे सगळं नियोजन केलं आणि त्या निमित्ताने तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुके देवा यावरी न करावा अवहेरू. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज, ज्याचा क्षीणतेची फळ प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी. चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर रोषण ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ जोडीची शिकवण देतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्यविषयी तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव श्री गणेश भजनी मंडळ यांच्या वतीने हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम महाराज झाल्यापासून कीर्तनकार झाल्यापासून मला वाटतं हा पहिलाच योग आहे. म्हणजे ते एवढ्या जलद कीर्तन करण्याचा हा पहिला योग आहे. बरं एकाच टायमात एकानं पखवाजाही वाजवायचा, एकानं काय नाही करायचं, एकाच टायमाला एवढे पार्ट एकाच व्यासपीठावर करण्याचा हाही जीवनातला पहिलाच योग आहे. आणि तो सर्व योग तुम्हा सर्व वारकरी मंडळींच्या वतीने आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. खूप भाग्यवान मंडळी आहात तुम्ही सर्व मंडळी. खरं तर आपल्या तिकडे एक म्हण आहे, रात्र झाली थोडी आणि सोंग झाले जास्त. आता वेळ कमी आहे आणि एवढ्या कमी वेळामध्ये काय काय बोलावं किती बोलावं. आम्ही सर्व मंडळी कीर्तन करण्यासाठी इथं आलेलोच नाहीये महाराज. खरं तर महाराष्ट्रातून येऊन तुम्ही दुबई सारख्या देशामध्ये वारकरी संप्रदायाची एवढी सुंदर परंपरा जपताय, हा तुमचा आदर करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी इथे उपस्थित आहोत. मला आनंद वाटतोय. या जगामध्ये अनेक देश असतील महाराज, या जगामध्ये अनेक देश असतील. कोणी पैशाने मोठा असेल, कोणी कशाने मोठा असेल, कोणी संततीनं, कोणी समाजानं मोठा असेल, कोणी प्रत्येकाची टेक्नॉलॉजी वेगळी वेगळी आहे. पण आम्ही भाग्यवान आहोत की पहिली सुरुवात आणि ती ही कीर्तनाची सुरुवात ही दुबई पासून होते. हा आमच्या जीवनातील सगळ्यात मोठा महत्वाचा दिवस आहे. म्हणून तुम्ही सर्व भाग्यवान मंडळी आहात. भागवतामध्ये भागवतकार खूप गोड वर्णन करतात. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावय अज्ञान हेतुकृत मोहम्मद अंधकारणाशम विदाय हित दोदैती विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय तुमच्याने माझ्या जीवनामध्ये हा योग कसा लाभल महाराज. भाग्यवान आहात. मी नेहमीच सांगत असतो, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा राम बुलाता है. आपण भाग्यवान आहात महाराज.
तुम्हा सर्व मायबापाच्या सेवा करण्याचा योग आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. आता पहिलं कीर्तन आणि शेवटचं कीर्तन महत्वाचं असतं महाराज. पहिलं कीर्तन कसंही झालं तरी लोक लक्ष देत नाही, बरोबर आहे का नाही? पहिलं कीर्तन कसं जरी झालं तरी लोक लक्ष देत नाहीये, आणि शेवटचं कीर्तन गडबड असल्यामुळे तेही कसं जरी झालं तरी लोक लक्ष देत नाही. कारण प्रत्येकाला घरी जाण्याची गडबड असते, नाही घरी जाण्याची, पण याची गडबड तर सर्वांनाच झालेली आहे, बरोबर आहे का नाही? मग अगदी थोड्या वेळामध्ये, अगदी 10-15 मिनिटांमध्ये अभंगाची पार्श्वभूमी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. आपण भाग्यवान मंडळी आहात. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला जीवनामध्ये काहीतरी जोडी करायला सांगतात. जगामध्ये असा माणूसच नाही की तो जीवनाची जोडी करत नाही. महाराज, तुम्ही आणि आपण एवढे डेव्हलप झालेले लोक आहोत की 2029 ची तयारी लोकांनी आतापासून सुरू केलेली आहे. मुलीचं लग्न कसं करायचं, मुलाला कसं घडवायचं, सगळ्या गोष्टीची तयारी करतायत. फक्त जाणकार मंडळीला एवढा छोटासा प्रश्न आहे, तुम्हीही जाणार आहात आणि मीही जाणार आहोत. या जाण्याची तयारी तुम्ही केलेली, मी सुद्धा केलेली नाहीये. मला एक सांगायचंय, बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी मिथ्या असेल, पण जाणं हे त्रिकालाबाधी सत्य आहे, बरोबर आहे का नाही? प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा दिनांक वेगळा आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे, पण प्रत्येकाला इथून जाणं आहे ना. मग प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी केली पाहिजे. काही लोक म्हणतील, महाराज शिक्षणाची तयारी आहे, बंगला कसा घ्यायचा त्याची तयारी आहे, कंपनी कशी टाकायची याची तयारी आहे, पॉलिटिक्स कसं लढायचं याची तयारी, मरणाची काय तयारी आहे? शास्त्रकार सांगतात, एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्याही मरणाची तयारी आणि माझ्याही मरणाची तयारी. किती गोड आहे पहा. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सास ना खोय, ना जाने इस श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. महाराज, मला आनंद वाटतोय. किती भाग्यवान लोक आहात महाराज तुम्ही. भारतामध्ये राहून काही लोकांना ज्ञानोबराय माहित नाहीये, भारतामध्ये राहून, महाराष्ट्रामध्ये राहून काही लोकांना ज्ञानेश्वरी माहित नाहीये, गाथा माहित नाहीये. अहो, एकादशीच्या दिवशी मांसाहार करणारे लोक हजारो असतील महाराज, पण तुम्ही 7 समुद्राच्या पार असून सुद्धा आषाढीचा सोहळा एवढ्या आनंदाने करता. तुमच्या संप्रदायाच्या ज्या आदराला आणि तुमच्या परंपरेला आमचा सलाम आहे. मला तर पहिलं, आपण खरोखर भाग्यवान आहात की आज हे आजचा दिवस, उद्याचा दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी भाग्याचा आहे. अख्ख्या विश्वाचं आराध्य दैवत माझ्या प्रभू रामचंद्राची उद्या 22 जानेवारीला काय होणार आहे? मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे. आपण जरी अयोध्येला गेलो नाही महाराज, तर याच्यापेक्षा अयोध्या दुसरी काय वेगळी असेल हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पहिलं तर या दुबई सरकार, जे दुबईचे राजा आहेत, हे जे सरकार आहेत, यांची जी नियमावली आहेत, त्यांना मी पहिलं धन्यवाद देतो महाराज, की अशा देशामध्ये राहून सुद्धा कोणत्याही जातीचा, धर्माचा न विचार करता त्यांनी एवढा सुंदर उपक्रम राबवण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली. ही सुद्धा माझ्या भगवंताचीच इच्छा असावी, असं कोणाच्या मनात, अरे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय कसं शक्य होईल? म्हणून महाराज, आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत. अयोध्येला जरी नाही जाणं झालं तुम्हाला आणि मला, आमचे खोले महाराज गेले, त्यांना आमंत्रण होतं, पण अयोध्येत जेवढा आनंद प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाण्याचा आहे, त्याही पेक्षा जास्त आनंद आज तुमच्या दुबईकरासोबत कीर्तन करण्याचाही निश्चित मानावा लागेल. म्हणून खूप सुंदर आहे. तुकोबराय सांगतात, मानवी देहाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे. आपण आलोय कुठून? कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठे, या सगळ्या गोष्टी मनुष्य विसरलेला आहे. आणि अशा विसरलेल्या प्रत्येक माणसाला जगद्गुरु तुकोबराय मार्गदर्शन करतात. ऐसी जोडी करा राम कंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास. जीवनामध्ये येऊन त्या प्रभू रामचंद्राचं नाव कंठात धारण करा. कंठात धारण करणं म्हणजे काय हो? प्रभू रामचंद्राच्या फोटोला दोरी बांधवायची, गळ्यात गुंतवायचं अजिबात नाहीये. प्रभू रामचंद्राविषयी अंतःकरणामध्ये काय करा? आवड निर्माण करा. आणि ती आवड निर्माण करण्यासाठी भगवंताने तुम्हाला आणि मला जन्म घातलाय. किती गोड आहे पहा. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरदे माझ्या जगाच्या मालकाने दिलाय ना, तो निश्चित तुम्हाला आणि मला परमार्थ करण्यासाठी दिला. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. देवे दिला देह भजना गोमटा, सर्वांचे प्रमाण पाठ आहे.
म्हणून एवढा सुंदर नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. जगद्गुरु तुकोबराने जो शब्द वापरलाय तो खूप महत्वाचा आहे. ऐशी जोडी करा राम कंठी धरा. तुकोबराला असंही म्हणता येत होतं ऐशी जोडी करा म्हसोबा कंठी धरा. ऐशी जोडी करा बिरोबा. नाही 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 नाही. पहिला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जर या जगामध्ये कोणी पारित केला असेल तर माझ्या तुकोबराने केलाय. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटाशी रडते मागते सीते अवधान. अंधश्रद्धेपासून या समाजाला दूर करण्याचं काम जर पहिलं कोणी केलं असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबराने केलंय. विठाला विठाला रामाचं नाव का घेतलं. प्रभू रामचंद्राचं जीवन हे तुमच्या आणि माझ्यासाठी आदर्श आहे. मी नेहमी सांगत असतो महाराज, प्रभू रामचंद्रासारखा राजा झाला नाही एक, प्रभू रामचंद्रासारखा मित्र झाला नाही दोन, प्रभू रामचंद्रासारखा शत्रू झाला नाही तीन, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा झाला नाही चार, आणि प्रभू रामचंद्रासारखा भाऊ झाला नाही पाच. भावानं भावावर किती प्रेम करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी. खरं सांगू तुम्हाला, रामायण ही कथा एखाद्या मंदिरातल्या देवतेची कथा नाहीये. प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा जर कोणाची असेल तर माझ्या आदर्श प्रभू रामचंद्राचे महाराज. एक रामायणातला छोटासा प्रसंग सांगतो, थोडं लक्ष द्या माझ्याकडे. प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी जनकपुरीमध्ये गेले. लक्ष देऊन ऐका. उद्या सकाळी प्रभू रामचंद्राचा विवाह होणार त्याच्या आदल्या दिवशीची रात्र लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राच्या शयनगृहामध्ये गेले आणि प्रभू रामचंद्राच्या पायाची सेवा करत होते. सेवा करत असताना लक्ष्मणजीला जोरात जोरात रडायला येत होता आणि रडत असताना प्रभू रामचंद्राच्या लक्ष्मणाच्या डोळ्यातले जे अश्रू ते प्रभू रामचंद्राच्या चरणावर पडले. रामजीला जाग आली. ए लक्ष्मणा, काय रडतोयस वेड्या, काय झालं? तुला आईची आठवण झाली? नाही दादा. बाबाची आठवण झाली? नाही. मग रडतो का? भरताची आठवण झाली का? अजिबात नाहीये. जसे जसे प्रभू रामचंद्रजी विचारायचे तसे तसे लक्ष्मणजीचं रडणं वाढत होतं. परत विचारलं, ए लक्ष्मणा सांग ना, तुला काय झालं? काही नाही दादा. उद्या माझं लग्न होणार आहे म्हणून तुला दुःख आहे का? अजिबात नाही प्रभू. तुमचा विवाह होणार आहे याचा सर्वात मोठा आनंद जर कोणाला असेल तर तुमच्या छोट्या भावाला लक्ष्मणाला. आणि मग रडतो का? काही नाही प्रभू. उद्या सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये तुम्ही वरमाला घालणारे हो. सीताई साहेब तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालणारे दोन. तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर उद्यापासून तुमच्या शरीरावर जो अधिकार होईल तो फक्त आणि फक्त सीताई साहेबाचा होईल. कोणाचा होईल? सीताई साहेबाचा. आणि प्रभू उद्या रात्री मी 10 वाजता ठरवलं तरी तुमच्या चरणाची सेवा करू शकणार नाही. मला एवढंच सांगायचं महाराज, एक भाऊ आपल्या भावाची उद्यापासून सेवा भेटत नाही तो रात्रभर रडणारा लक्ष्मण कुठं एक, आणि आज अर्ध्या एकर साठी भावाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडी घालणारे लक्ष्मण कुठे दोन. असं वाटतं देवा, रामायण नेमकं भारतातच जन्माला आलं होतं का दुसऱ्या देशामध्ये जन्माला आलं होतं? म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रभू रामचंद्राचं चरित्र हे आदर्श आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास. देवाला सोडून जगातल्या सगळ्या गोष्टी, नाशिवंत अटी, प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीणतेची फळ, ज्याची सुरुवातच दुःखातून आहे त्याला सुखाच्या फळाची अपेक्षा करणं हे जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. माझे गुरुजी मला नेहमी शिकवताना सांगतात, पुरुषोत्तम संसाराचं बीजारोपण दुःखातून झाले, बा दुःखाचे केने सुटले, जे मरणाचे भले लोटले ते हे मृत्यू लोकीचे घडले, हाट वेळेने मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंतरोनी इंगळाच्या. संसारात सुखाचा विचार करणं जगातलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. ज्याचं बीजारोपण दुःखातून झालं त्याला सुखाच्या फळाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. मी नेहमी सांगतो, संसार म्हणजे केळीचं पाणी. कशाचं पाणी? केळीचं. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, मी तुम्हाला केळीचं पान दिलं, एक सुंदर सुई दिली आणि सांगितलं माझं कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल तसं तसं ते फाटतंय. लोकांना वाटतं लग्न केल्यावर आनंद मिळेल, ज्याचं झालं त्याला विचारा. काही केलं वाटतं लेकरं झाल्यानंतर आनंद मिळेल, अजिबात नाही महाराज. पैशात आणि संसारात जर सुख असतं तर ज्या भारतामुळे या देशाचं नाव भारत पडलंय त्या भारताने सर्व ऐश्वर्य सोडून तो जंगलात गेलाच नसता. 18 भार वनस्पती, फळे फुले ओळती, च्या घरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया, कासया योग सेविती. इकडे ती कंपनी आहे का नाही काही माहित नाहीये, पण फोर्ड कंपनी जी इंडियन कंपनी आपल्या देशामध्ये आहे त्या फोर्ड कंपनीचे मालक
मला वाटतं जगामध्ये जे 10-12 क्रमांकाचे श्रीमंत आहे त्याच्यामध्ये त्यांचा 5वा-6वा क्रमांक लागतोय. लक्ष देऊन ऐका बरं. जगात त्यांचा नंबर 7वा-8वा लागतोय. त्यांनी त्या कंपनीचा राजीनामा दोघा नवरा बायकोनी दिलाय. आणि भारतामध्ये पश्चिम बंगालमध्ये मायापूर म्हणून एक ठिकाण आहे. कोणतं ठिकाण आहे? मायापूर. त्या मायापूरमध्ये त्यांनी 1200 करोड रुपयाचं भगवान श्रीकृष्णाचं आणि राधाराणीचं मंदिर बांधलंय आणि दोघं नवरा बायको त्या मंदिराची सेवा करतात. खरा आनंद जर कशामध्ये असेल तर भगवंत चिंतनामध्ये आहे. खरा आनंद जर कशामध्ये असेल तर भगवंताच्या नामामध्ये आहे, संत संगतीमध्ये आहे. बाकी तुम्ही कुठेही शोधा हो महाराज, ज्याच्याकडे पद नाही तोही दुःखीचे आणि ज्याच्याकडे पद आहे तो सुद्धा जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया. मग ते दुःख जर घालवायचं असेल तर प्रत्येकाने देवाचं चिंतन करा. आणि मी नेहमी सांगत असतो भगवंताचं नाव किती सुंदर आहे महाराज. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, माता पिता बंधु भाई अरे सखा वो हमारा है. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. भगवंताच्या नावाची ताकद पहा. नाम के सहारे ब्रह्मा सृष्टि को रचाता है, समाधि में बैठे शंकर नाम को ही गाते हैं. नाम का प्रकाश लेके, नाम का प्रकाश लेके सूरज चंदा तारे हैं. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. किती जरी म्हणलं तरी थोडं आहे. राम नाम आधार जिने वो, राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते. राम नाम आधार जिने, राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं. राम राम सिया राम, राम जय राम, राम सिया राम, राम राम सिया राम, राम जय राम, राम जय राम राम. भगवंताच्या नावामध्ये ताकद आहे. कधी घ्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उदरते. महाराजांनी तर एवढं सुंदर सांगितलं. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदन. याच्यापेक्षा सोपं करून सांगतो. नाम घेता वाया गेला आणि ऐसा कोणी ऐकी. पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे. पेढा हसत हसत खा, पेढा गोडच आहे. आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर कसा आहे? पेढा हसत हसत खा गोडच आहे, पेढा झोपीत खा गोडच आहे. पेढा रडत रडत खा, पेढा कसा आहे? भगवंताचं चिंतन केलं माणूस वाया गेला. खरं सांगू आपला देवावर विश्वास नाहीये महाराज. अरे डॉक्टर 4 तास ऑपरेशन करतात आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस डॉक्टर येतात त्यावेळेस त्यांचे नातेवाईक विचारतात, ओ डॉक्टर साहेब सांगा ना कशी माझ्या आईची तब्येत. डॉक्टर एवढंच सांगतात, हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले, पण आता याला वाचवण्याचं काम कोण करतोय? जगाचा मालक. काही त्याला देव म्हणतात, काही त्याला येशू म्हणतात, काही त्याला अल्लाह म्हणतात, पण सगळे शक्ती देवाची मानतात महाराज. प्रत्येकाच्या देशातल्या प्रत्येकाचा देव जरी वेगळा असेल पण प्रत्येकाला देव मान्य आहे. देव नाही या शब्दातच देव आहे हे सिद्ध होतंय महाराज. बरोबर आहे का नाही? देव नाही या शब्दातच देव आहे हे सिद्ध होतं. फक्त तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय. का हिंदी कवीने खूप गोड वर्णन केलंय, तो सांगतो पहा. तेरी बिगड़ी हो तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. जोपर्यंत देवाला तुम्हाला तारायचं असतं ना तोपर्यंत या जगातलं तुम्हाला कोणीच मारू शकत नाही. आणि ज्या दिवशी देवाला तुम्हाला मारायचं असतं त्या दिवशी या जगातलं कोणीच तारू शकत नाही. आणि माझी विनंती आहे, अख्ख्या जगानं तुम्हाला सोडलं तरी चालतं, फक्त देवांना नाही सोडलं पाहिजे.
ज्या दिवशी देव माणसाला सोडल त्या दिवशी या जगात कोण वाचवणार आहे महाराज? प्रभू रामचंद्राच्या रामायणामधला एक खूप गोड प्रसंग आहे. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं. सायंकाळची वेळ, जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे. भाल्यातला बाण काढलाय प्रभू रामचंद्राने, तो बाण थंड व्हा म्हणून चिखलात घातलाय. 10-5 मिनिटं झाले चिखलातला बाण काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलं होतं. जगाच्या मालकाचं अंतकरण भरून आलं. अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालंय. चिखलामध्ये हात घातल्यानंतर रक्ताने माखलेलं बेंडूक थर 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 कापत होतं, शेवटचे श्वास मोजत होतं. जगाच्या मालकाने त्या बेंडकाला हातावर घेतलं, सांगितलं, ए बेंडका, कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस. आज एवढा मोठा अनिदार बाण तुझ्या पाठीत गेला, तो ओरडला का नाहीस? बेंडकाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं. बेंडूक सांगत होतं, देवा, ज्याच्या नावाने हाक मारायची, ज्याच्या नावाने धावा करायची, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावाने करायची? अख्खं जग विरोधात जाऊ द्या तुमच्या, फक्त देवानं तुम्हाला काय केलं पाहिजे, जवळ केलं पाहिजे. म्हणून नाशिवंता की प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीणतेची फळ. जाणार आहे धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जन स्मशाने देहे शितायाम परलोक मार्गे कर्मानुभवच्छति जीव एका. जाणार आहे ना, किती गोड प्रमाणे पहा. देह जाणार जाणार यसी काळोबा खाणार, 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 देह जाणार जाणार जे जाणार आहे त्याच्याविषयी खंत करू नका, जे राहणार आहे त्याच्याविषयी खंत करा आणि सावध व्हा. देवाचं चिंतन करा, नावधड करा सहस्र नामाची. कोणी कोणत्याही देशामध्ये राहा, कोणत्याही वेशात राहा, कोणतंही काम करा. किती गोड आहे. जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधारमण 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 कहो. कुठेही राहा, अपने धुन में रहता हूं, राधे राधे जपता हूं. कुठेही राहा तुम्ही, कोणत्याही अवस्थेमध्ये राहा. माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही ज्या देशामध्ये राहता हा मुस्लिम कंट्री देश आहे महाराज. आमच्या सोबत ड्रायव्हिंग करत असताना सुद्धा एक पाकिस्तानी ड्रायव्हर होता. तो पाकिस्तानी ड्रायव्हर होता. त्याची नमाजाची वेळ झाली, तो थोडा का होईना वेळ करून तो नमाज पढतच होता. माझी विनंती, तुम्ही सर्व हिंदू बांधव आहात, मुस्लिम समाजाचा मनुष्य जर दिवसातून 5 वेळेस नमाज पढत असाल तर तुम्ही सर्व भारतीय मंडळी आहात, तुम्ही दिवसातून एकदा का होईना हरिपाठ केला पाहिजेत महाराज. 5 मिनिटं देवासाठी द्या, नका का हरिपाठ, पण कमीत कमी हनुमान चालीसा तरी म्हणा. 3 मिनिटं लागतात त्याला. बरं, तुम्ही एवढे बिझी शेड्यूल आहात, भारत सोडून आले म्हणजे तुम्ही सगळे पैशासाठीच आलेले आहात. आंघोळ करताना तुम्हाला काय काम आहे? काही फोनही चालत नाही, काही नाही. तुम्ही आंघोळ करताना सुद्धा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी 1 तास भजन करा. जेवढा वेळ भेटेल तेवढं देवाचं चिंतन करा. निश्चित मी नारदाच्या गादीवर तुम्हाला आव्हान करतो, तुम्ही भगवंताचं चिंतन करा. जगाचा मालक तुमचे संसार रूपी नौका पैल तिराला नेल्याशिवाय राहणार नाही. निश्चित आपला विश्वास नाहीये. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी, नारायण तुम्ही त्याच्यावर विश्वास टाका. नावधड करा सहस्र नामाची, ते हे भवसिंधूशी थडी पावे. आणि एकदा का त्याच्यावर तुम्ही जबाबदारी टाकली, त्याचं नाव घेतलं, महाराज सांगतात, तुका म्हणे काळा माना तोंडावरी, तुका म्हणे काळा माना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी.
भाता भरा हरी राम पाले, भाता भरा हरी राम पाले, नाशिवंत आधी या पुत्रधन, नाशिवंत आधी या पुत्रधन, नाशिवंत आधी या पुत्रधन. भगवंताचं चिंतन जर तुम्ही केलं तर या विश्वाला सगळ्यात मोठी भीती जर कोणाची असेल तर काळाची. मनुष्य गावावर विजय मिळवल, जिल्ह्यावर मिळवल, देशावर मिळवल, जगावर मिळवल, पण काळावर कोणी आतापर्यंत विजय मिळवलेला नाही. आणि मला एक कळतंय, काळ कोणाकोण मॅनेज होत नाही. हे देवानं हे खातं स्वतःकडे ठेवलेले उपकार आहे. जर काळ मॅनेज झाला असता तर हे श्रीमंत बोके मेलेच नसते, गरीब लोकच मेले असते महाराज. तिथं कोणाचाच वशिला चालत नाही. काळाचे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा. आणि काळाच्या पुढे कोणाचाच वशिला चालत नाही. पण असा असणारा काळ, जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा. विश्वाला ज्या काळाची भीती आहे त्या काळाच्या तोंडामध्ये मारण्याची ताकद जर तुमच्यामध्ये कशामुळे येईल तर ती फक्त भगवंत चिंतनामुळे येईल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना. एवढ्या देशातून तुमच्या देशात आम्ही आलोय. माझी एक विनंती तुम्हाला, तुमच्या समोर एक भीक मागतोय, पैशाची नकोय. तुम्ही सर्व वारकरी मंडळी आहात, वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणारी मंडळी आहात. मला आनंद वाटतोय. काल आम्ही एका ठिकाणी गेलो, 30 वर्षात हे शहर एवढं डेव्हलप झालंय. हा देश किती वर्षात डेव्हलप झालाय? 30 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये जर जगामध्ये या देशाचं एवढं गोड वर्णन होतंय. तुम्ही सर्व मंडळीने जर त्यांची ती बुद्धीचा उपयोग केला आणि तुम्ही सर्वांनी जर त्यांचं अनुकरण केलं तर मला तरी असं वाटतं आपला वारकरी संप्रदाय सुद्धा जगामध्ये दुबई सगळ्यात श्रेष्ठ होईल महाराज. खरं सांगतो तुम्ही सर्वांनी जर एकत्रीकरण, खरं विशेष आहे ना महाराज. 30 वर्षात एवढं डेव्हलप. आपलं जन्म होता तेव्हा म्हणजे इथं काहीच नव्हतं, पक्की वाळू होती सर्व महाराज. वाळू असताना आम्हाला सांगितलं सरांनी, पैसा त्यांचा नसून डेव्हलप झाले लोक एवढे. आणि पैसा गुंतवणारे सगळे आपल्या इंडियाचा सर्वात जास्त पैसा आहे. पैसा कोणाचा का असेना, तो सदुपयोग कसा करायचा ही बुद्धी देवाने यांना दिली, म्हणून हे जग पुढे गेलंय. विठाला 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 म्हणून खूप सुंदर. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळी. आपण भाग्यवान मंडळी आहात महाराज. म्हणून तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून तुमचं वर्णन करावं वाटतं महाराज. मला खूप आनंद आहे. एक दुःख सुद्धा आहे की अयोध्येला जाणं नाही झालं. हे तर प्रत्येकाचं दुःख आहेच महाराज. कारण की हा भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी जेवढा आनंद आपल्याला झाला होता त्याच्यापेक्षा 10 पट आनंद उद्याचा दिवसाचा आहे महाराज सर्वांसाठी. मोदी हे तो मुमकिन आहे. वा वा, गरजेचं महाराज. सर्वात महत्वाचे धन्यवाद द्यायचे या गणेश मंडळाचे महाराज. हे सर्व मंडळी अगदी गरीब कुटुंबातून इथं आलेले आहात. इथं येऊन व्यवसाय करून, कष्ट करून, अशा फील्ड मध्ये राहून सुद्धा यांनी यांचा गणवेश सोडला नाही, यांनी परंपरा सोडली नाहीये. निश्चित या कार्यक्रमाचा आदर्श नुसता महाराष्ट्रच घेईल असं नाहीये महाराज. या गणेश मंडळाचा आदर्श अख्खा भारत देश घेईल. मग असे आमच्या सोपान महाराजांनी सांगितलं, आम्ही इथून गेल्यानंतर तुम्हाला फोन सुरू होतील, आम्ही सुद्धा येणारे, आमचं सुद्धा नियोजन करा. आणि का होऊ नये महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायने वयाच्या 16व्या वर्षी विश्वाला शांतीचा संदेश दिला. आता विश्वात्मके देवे, किंबहुना महाराष्ट्र सुखी नाही म्हणले, किंबहुना आळंदी पुणे जिल्हा सुखी नाही म्हणले, किंबहुना सर्व सुखी. हे व्यापक विचार, हे एवढे सुंदर विचार जर या विश्वाच्या पाठीवर कोणत्या देशात असेल तर ते ज्ञानोबराय तुकोबरायचे आहे. म्हणून मला आनंद वाटतो. खूप सुंदर नियोजन केलंय. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळ आहे. मी सर्वांच्या समोर एक भीक मागतोय. विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना, दाने तुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम मना का. प्रत्येकाने दिवसातून 1 तास तरी प्रभू रामचंद्राचं भजन करा, भगवंताचं चिंतन करा. निश्चित तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असेल तुम्ही सांगा त्याला. तुम्ही काय करता, माणूस दुःख माणसाला सांगतो आणि माणूस तुमचं दुःख निवारण करू शकत. लोकांना बघतानाच असं वाटतं वा वा काय खुश माणूस आहे, पण त्याला आतून काय तेल मुंग्या चालते त्याचे त्याला माहित असतं. बरोबर आहे का नाही.
लोकांनी स्वतःचा संसार पाहत असताना दुसऱ्याचा संसार पाहतात, वा वा काय जोडप आहे, पण त्या जोडपांनाच माहिती यांचं कसं चालू आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून खरं सांगतो तुम्हाला, संसारिक माणसाने संसारिक माणसाकडून अपेक्षा करणं म्हणजे आपल्या गावाकडची एक जुनी म्हणे, उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर हिवानं. माणसाने एकता अपेक्षा देवाकून करावी, नाही तर माणसाने एकता अपेक्षा संताकून करावी. माणूस माणसाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय, अगदी आनंद आहे मनापासून. सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराष्ट्रातले जेवढे काही वारकरी मंडळी आहे, तो जर हा कार्यक्रम पाहत असेल त्यांना सुद्धा समाधान वाटत असेल. आमच्या खोले महाराजांनी सांगितलंय, माऊली दादांनी सांगितलं, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी आणि ऐसी कीर्ती चराचरी, ऐसी काय ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. ज्ञानोबराय तुकोबरायांनी नामदेवरायांनी ही परंपरा पंजाब पर्यंत दिली, पण मला असं वाटतं आमची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. बरोबर आहे का नाही? खूप सुंदर सुरुवात झालेली आहे. याच्यानंतर दरवर्षी आमच्या अमोलदादांना मी सांगितलंय, दरवर्षी एका तरी देशात आपल्या वारकरी संप्रदायाची पताका गेलीच पाहिजे. त्यांना ज्ञानोबराय तुकोबरायचे विचार कळलेच पाहिजेत. याच्यासाठी सर्वच मंडळीने तुम्ही सहकार्य केलं महाराज. पहिलं तर ज्यांनी ही शाळा आपल्याला उपलब्ध करून दिली त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांनी ती शाळा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले, काय नाव त्यांचं? आनंददादांसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा. कारण की इथं एवढं वातावरण क्रिटिकल असताना सुद्धा आपल्याला धार्मिक कार्यासाठी त्यांनी शाळा उपलब्ध करून दिली, म्हणून आनंददादांना द्यावे तेवढे धन्यवाद. जाता जाता सर्वांना विनंती, देशाविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. आमच्या सोपान महाराजांनी आई वडिलांविषयी खूप सुंदर सांगितलं. आता याच्यापेक्षा अजून काय वेगळं सांगायचं महाराज? आम्ही वेगळे जरी असलो, मला तर वाटत होतं सगळ्यांनी कीर्तन करावं, मी खोजच वाजवा महाराज. कारण की मी लाईव्ह पाहत होतो, ते लोक म्हणे महाराष्ट्रात फक्त तुमचे कीर्तनच ऐकले, पखवाज आतापर्यंत कोणी ऐकलेला नाही. आणि माझं नशीब पहा किती चांगले, मी पखवाजाची सुरुवात सुद्धा दुबईतून केली महाराज. ब्रँडेड काम आहे, बरोबर आहे का नाही? कीर्तन महाराष्ट्रात आहे, पण पखवाजाची सुरुवात दुबई पासून केली. आम्ही सर्व मंडळी आलो, तुम्ही खूप प्रेम दिलं महाराज. जसं एखादा मनुष्य माहेरला गेला ना, त्याला जसा आनंद होतोय, तुमच्यात आल्यानंतर आम्हाला असं वाटतच नाही आम्ही दुबईला आहे महाराज. अरे आपल्या देशातले लोक बाहेर देशात फिरण्यासाठी गेले, ते लोक जीन्स पॅन्ट घालतात, कोणी थोडे शॉर्ट कपडे सगळे घालतात, जे ते तुम्हाला माहिती आहे. पण आज कीर्तनासाठी इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आलेल्या आहे, तुम्ही नऊवारी साडी घालून आलात, ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे. बाकीचे देश पैशानं डेव्हलप असतील, दुबई सारखा देश बिल्डिंगी चांगले असतील, काचा त्याने समुद्रात बिल्डिंगी बांधल्या, काय नवले महाराज, बुद्धिमान लोक आहे. पण तरी सुद्धा भारतानं जी संस्कृती टिकून ठेवली, ती जगाच्या पाठीवर कोणी सुद्धा टिकून ठेवली नाही. म्हणून सगळ्या देशांचे नाव वेगळे वेगळे असेल, पण आपल्या भारताला भारत माता का म्हणतात? अरे जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच, पण जे लोक आम्हाला त्रास देतात त्यांच्यावर सुद्धा आम्ही प्रेम करतो, म्हणून भारत माता. तुम्ही असं ऐकलं का? भारत माता, पाकिस्तान चुलता, अमेरिका मावशी, लंडन दिदी, नाही नाही, ओनली भारत माता. बरोबर आहे का नाही? आणि आपण सर्व भारतातून आपल्या उद्योग धंद्याच्या मार्फत इथं आलेले आहात. माझी सर्वांना विनंती, जसे तुम्ही लोक डेव्हलप झालात, तुम्ही लोक जसे डेव्हलप झालात, तसं आपल्या लोकांना इकडे आणा, त्यांना तुमच्या नातेवाईकांना आणा, इथं पाहायला लावा त्यांना. आज आम्हाला एवढी ऊर्जा मिळाली महाराज, आम्ही दररोज 10-10, 20-20, 50-50 हजार लोकांमध्ये कीर्तन करतोय. निश्चित दररोजचे 10 मिनिटं जसे आम्ही धर्मासाठी देत होतो, जसे आई वडिलांसाठी देत होतो, जसे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी देत होतो, प्रत्येक कीर्तनकार 10 मिनिटं जसं मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी देत होतो, प्रत्येक समाजाने व्यसनापासून दूर राहावं याच्यासाठी प्रत्येक कीर्तनकार कशासाठी 10 मिनिटं देत होता. याच्यानंतर आजपासून ज्यावेळेस आम्ही धर्माचा प्रचार करणार, त्यावेळेस निश्चित आपला भारत सुद्धा असा डेव्हलप झाला पाहिजे, याच्यासाठी 10 मिनिटं आम्ही आमच्या तरुणांना देणार. म्हणजे 30 वर्षात जे लोक जगात क्रांती करू शकतात, आपल्या लोकांकडे सुद्धा क्रांती करण्याची हिंमत आहे महाराज. फक्त त्यांना तसं मार्गदर्शन मिळत नाहीये, आणि ते मार्गदर्शन करण्याचं काम निश्चित ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने आम्ही करू. म्हणून प्रत्येकाला द्यावे तेवढे धन्यवाद. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. काकांनी सांगितलं तरी सुद्धा मी परत सांगतोय, मी नेहमी सांगत असतो, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी निश्चित समजून त्याला तुमच्या जीवनातलं प्रेम गेलं.
खरं सांगू, आई वडिलाचं माणसावर किती प्रेम असतं एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि सेवा समाप्त करतो. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला, गड्या रडायला लागली ती. ए दादा, डोळा खराब झालाय रे माझा, काळजी नको करू माय, मी शहरातल्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा, शहरात जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा रडायला लागला आणि सांगत होता, आई तुझ्या आशीर्वादाने माझ्याकडे 15-20 एकर जमीन आहे, त्यातली 5 ते 10 एकर जमीन विकतो आणि अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागले नाही. रडता रडता लेकराला सांगते, बाळा बस, आता ऑपरेशन करायची गरज नाही. आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने मी त्या मरणाचा स्वीकार करेल. का? माझी कुस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला. पोरगा 10 मिनिटं स्तब्ध झाला आणि पोरानं आईला प्रश्न केला, आई तू माझी परीक्षा घेत होतीस का ग माय? हो रे सोन्या, मी तुझी परीक्षा घेत होते. बघ आई, मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालोय माय, तुझ्यासाठी 10 ते 5 एकर जमीन विकायला तयार झालो, एवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर. पण आई, दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? रडणाऱ्या आईने पदरानं डोळे पुसरेनं आपल्या लेकराला सांगितलं, दादा तुझा डोळा खराब झाला ना माझ्या सोन्या, तो तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली, एवढं प्रेम या जगामध्ये. म्हणून मी नेहमी सांगत असतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग, कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी हो मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागे फक्त हात वर करा सर्वांनी, 2 मिनिटं बस.